औरंगजेब कबर हटाव आंदोलनानंतर नागपुरातील महाल परिसरात तुफान राडा, 2 गटात दगडफेक आणि जाळपोळ, आतापर्यंत 80हून अधिक संशयित ताब्यात. नागपुरात कबरीवरून झालेल्या राड्यात अनेक पोलीस जखमी, पोलीस उपायुक्त निकेतन कदमांवर कुऱ्हाडीनं हल्ला, तर अग्निशमन दलाच्या जवानांवर देखील दगडफेक. राड्यानंतर नागपूरकरांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शांततेचं आवाहन, तर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सहकार्य करण्याचं गडकरींचं आवाहन. नागपूर प्रकरणासंदर्भात फडणवीसांच्या निवासस्थानी बैठक, कोणालाच सोडणार नाही, नागपूर राड्यावर सरकारची कडक भूमिका, तर बावनकुळे आज घटनास्थळाची पाहणी करणार. औरंगजेबाच्या कबरीला पुरातत्व खात्यानं संरक्षण दिल्यानं राज्य सरकारला संरक्षण द्यावं लागतं, फडणवीसांचं स्पष्टीकरण. मात्र औरंगजेबाचं उदात्तीकरण होणार नसल्याचंही ठणकावलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.